नमस्ते, मी डॉक्टर हिना घोसाळकर. स्मार्ट विजन आय सेंटर मध्ये मी डोळ्यांची डॉक्टर आहे, म्हणजे ऑफ्थॅल्मॉलॉजिस्ट आहे. तर आज आपण चर्चा करूया, जर अचानक जात असताना तुमच्या डोळ्यात कचरा गेला तर काय करायचं. तर बरेच वेळा असं होते की बाईक चालवताना, रस्त्यातून चालत असताना वारा येतो आणि आपल्या डोळ्यात काहीतरी जातं, तर आपली पटकन रिफ्लेक्स ऍक्शन काय होते की आपण डोळा चोळतो. तर थांबा, अजिबात असं करायचं नाहीये. पहिले तर थांबून घ्यायचं, शांत राहायचं, डोळ्याला हात लावायचा नाही. आपले हात कधी धुतलेले नसतात तर ते इन्फेक्शन डोळ्याला लागू शकतं. त्यामुळे पाणी शोधा किंवा घर जर जवळ असेल तर घरी जाऊन डोळा पाण्याने स्वच्छ धुवून घ्या. धुवून झाल्यावर जवळच्या डोळ्याच्या डॉक्टरांना दाखवणं आवश्यक आहे. का? कारण डॉक्टर स्लिट लॅम्प एक्झामिनेशन करतात. स्लिट लॅम्प म्हणजे हे असं मशीन असतं, त्याच्यावर तुमचा डोळा झूम करून बघितला जातो. जर डोळ्यामध्ये बारीक कण अडकला असेल किंवा किडा गेला असेल तर तो नीट या मशीनवर बघून हलक्या हाताने काढता येतो. ते काढून झाल्यानंतर डोळ्याचे डॉक्टर औषधं देतात. जर तुम्ही असाच चोळात डोळा तर बुबुळाला जखम होऊ शकते, जी पुढे जाऊन अल्सरचं रूप घेऊ शकते. त्यामुळे त्यांच्याकडे जाऊन नीट काढला पाहिजे तो. आणि जे ते मलम ड्रॉप देतील ते 2-3 दिवस टाकावे लागतात. त्याच्याने तुमची चुरचूर, जळजळ आणि डोळा दुखणं कमी होत जाईल. थँक्यू. अपॉइंटमेंटसाठी स्मार्ट विजनला कॉल करा.